उन्हाळा सुरू झालेला आहे. आता मुलं पण ना सारखं हट्ट करत असतात, की त्यांना आईस्क्रीम खायचं आहे, कुल्फी खायची आहे. पण आपण ना बाहेरून त्यांना आणून द्यायचं म्हणलं, की 10 वेळेस विचार करतो. का तर कसं बनवतात, स्टोअर कसं करतात आणि बऱ्याच दिवसाचं पण असतं. त्यामुळे आपण सारखं टाळाटाळ करतो. पण लहान मुलं आहेत त्यांना तर खायची इच्छा होतच असते. तर आपण घरच्या घरी एकदम कमी साहित्यामध्ये, खूप कमी वेळामध्ये आपण ही आईस्क्रीम बनवू शकतो. फक्त 2 वस्तूंनी बनतं आहे, जास्त काही नाही. एक कंडेन्स मिल्क आणि व्हिप क्रीमने. तर इथे मी कंडेन्स मिल्क बनवून घेते आधी. तर मी ना इथे अर्धा लिटरला थोडं कमी दूध घेतलेलं आहे. का तर मी फक्त दोघां-तिघांसाठी बनवते त्यामुळे. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे तेवढं तुम्ही दूध घेऊ शकता. तर इथे दूध मी छान असं आटवून घेते. कंडेन्स मिल्क आपल्याला बाजारात इझिली मिळतं, पण घरात आपण एकदम फ्रेश बनवू शकतो आणि खूप कमी वेळामध्ये, खूप कमी साहित्यामध्ये बनवतो. त्यामुळे मी कंडेन्स मिल्क हे नेहमी घरीच बनवते. तर इथे बघा दूध थोडंसं आटलं होतं. त्यानंतर यामध्ये मी साखर टाकलेली आहे आणि आपल्याला याला अजून अर्धा आटवून घ्यायचं आहे. तर 15 ते 20 मिनटं लागतात कंडेन्स मिल्क बनवून तयार व्हायला. तर इथे बघा बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे. तर आता यामध्ये ना मी चिमूटभर खायचा सोडा टाकते आणि खायचा सोडा टाकल्याच्यानंतर अजून आपण याला 3-4 मिनटं याला छान असं उकळून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्याच्यानंतर हे जे दूध आहे ते घट्ट होतं, म्हणजे कंडेन्स मिल्क जे आहे हे घट्ट होतं. मग त्यानंतर आपल्याला आईस्क्रीमची प्रोसेस करायची. तर इथे बघा आपलं जे कंडेन्स मिल्क आहे एकदम थंड झालेलं आहे, घट्टसुद्धा झालेलं आहे. तर इथे मी व्हिप क्रीम घेतलेलं आहे. त्यामध्ये कंडेन्स मिल्क मी टाकून घेणार आहे आणि त्यानंतर याला मी छान असं 1-2 मिनटं व्हिप करून घेते, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर माझ्याकडे कंपाऊंड चॉकलेट होतं, त्याला मी असं क्रश करून यामध्ये टाकलेलं आहे. हे ऑप्शनल आहे, पण यामध्ये जेव्हा आपण चॉको चिप्स किंवा जेली वगैरे टाकतो ना, तर दाताखाली जेव्हा येतं तर खूप छान लागतं, का तर मुलाला ते आवडतं. आणि मी फुल म्हणजे फ्रीजचं जे टेम्परेचर आहे ना फुल केलं होतं आणि 2 तासामध्ये बनवून तयार होतं. तुम्ही बघू शकता, हे फक्त मी 2 तास ठेवलं होतं. तर परफेक्ट अशी आईस्क्रीम बनली होती आणि याची टेस्ट एवढी जबरदस्त लागते ना, तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवा. तुमची मुलं एकदम खुश होतील आणि बाहेरची आईस्क्रीम बिलकुल नाही मागणार. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.